नमस्कार. आज आपण अगदी झटपट तयार होणारी मस्त चटपटीत झणझणीत अशी टोमॅटोची कढी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट हे टोमॅटोची कढी किंवा सार तयार होतं. बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे टोमॅटोचं सार तयार होतं. नक्कीच 2 घास जास्त जेवाल असं हे टोमॅटोचं सार तयार होतं. जेवणाचा कंटाळा आला तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे टोमॅटोचं सार बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे आपण 3 ते 4 मीडियम टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो छान लालसर घ्यायचे म्हणजे जे आपण कढी किंवा सार बनवतो ते छान चवीला तयार होतं. टोमॅटो चिरून झाल्यानंतर इथे आपण कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहोत. इथे मी एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत. इथे आता टोमॅटो, कोथिंबीर आणि आल्याचे तुकडे करून झालेले आहेत. इथे आपण तर टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. गरम पाण्यात आपण इथे थोडीशी चिंच भिजत घालून ठेवलेली. गरम पाण्यामध्ये चिंच भिजत घातली म्हणजे त्याचा गर पूर्णपणे निघतो. इथे आता चिंचेचं पाणी छान तयार करून झालेलं आहे. आता इथे आपण टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चिंचेचं पाणी तयार करून घेतलेलं आहे. तर ते आपण पाणी इथे वापरणार आहोत. 1 छोटा चमचा जिरे, 1 चमचा मिरची पावडर. इथे मी तिखटवाली मिरची पावडरचा वापर केलेला आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडरचा वापर करू शकता. हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि एका पातेल्यामध्ये आपण हे वाटण काढून घेणार आहोत. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सर स्वच्छ धुवून घेतलेला आहे. गॅस चालू करून गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण इथे आता हे टोमॅटोचं सार उकळून घेणार आहोत. टोमॅटोचं सार उकळून होईपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण हा मसाला तयार करून घेणार आहोत. तर इथे आपण 1 चमचा जिरे, 7 ते 8 काळी मिरीचा वापर करणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे आपण जिरे आणि मिरी भाजून घेतलेलं आहे. जिरे आणि मिरी भाजून झाल्यानंतर इथे आपण काश्मीरी मिरचीचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. भाजून झाल्यानंतर थंड करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढून घेतलेला आहे. त्याच्यामध्येच आपण आता 7 ते 8 लसूण पाकळ्यांचा वापर करणार आहोत. पाण्याचा वापर न करता मिक्सरमध्ये बारीक असं हा मसाला तयार करून घेतलेला आहे. मस्त खमंग असा दरवळत आहे या मसाल्याचा. तर इथे आता मसाला तयार होईपर्यंत इथे टोमॅटोचं सार छान उकळलेलं आहे. एकदा आपण टोमॅटोचं सार ढवळून घेणार आहोत. टोमॅटोचं सार ढवळून झाल्यानंतर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ. मिठाचा वापर केल्यानंतर टोमॅटोचं सार एकदा उकळून घेणार आहोत. टोमॅटोचं सार छान उकळलेलं आहे. इथे आपण आता फोडणी करून घेणार आहोत. पुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी छान तडतडल्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं. इथे आपण काश्मीरी मिरचीच्या तुकड्यांचा वापर करणार आहोत. त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. हे सार अगदी झणझणीत खमंग असं तयार होतं. नुसत्या ह्या साराबरोबरच 2 घास जास्त जेवाल असं हे सार तयार होतं. तर ही फोडणी करताना लक्षात ठेवा इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण इथे फोडणी छान तयार करून झालेली आहे. फोडणी तयार करून झाल्यानंतर 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. मस्त खमंग अशी फोडणी तयार करून झालेली आहे. इथे आता फोडणी तयार करून झाल्यानंतर फोडणी आपण टोमॅटोच्या सारावर ओतणार आहोत. टोमॅटोचं सार एकदा आपण ढवळून घेणार आहोत. फोडणी दिल्यानंतर टोमॅटोचं सार एकदा ढवळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे आपण आता टोमॅटोचं सार 2 ते 3 मिनिटासाठी उकळून घेणार आहोत. इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. अगदीच नेहमीच्या त्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने हे टोमॅटोचं सार बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे आता टोमॅटोचं सार छान उकळल्यानंतर बारीक चिरून घेतलेल्या आल्याच्या तुकड्यांचा वापर करायचा आहे. अगदी 1 मिनिटभर आपण आता इथे टोमॅटोचं सार उकळून घेणार आहोत आणि गॅस बंद करायचा आहे. एकदा अशा पद्धतीने हे टोमॅटोचं सार बनवून बघा. नक्कीच 2 घास जास्त जेवाल असं हे टोमॅटोचं सार तयार होतं. बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे टोमॅटोचं सार तयार होतं. रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.